बाबाने चहात साखर टाकली का? बघितलं तर नाही. मी टाकते साखर. नाही नको. बाबाने टाकली असेल ना तर गोड होईल चहा. त्याला विचारते आणि मग टाकते. अगं बाई, आमची कामसू मुंगी झाली का तुझी कामाला सुरुवात? थांब आई असू दे, मी बघते. बाळा, थकली होतीस ना, झोपायचं ना थोडा वेळ अजून. जागेपणीच सगळं एखाद्या वाईट स्वप्नासारखं चाललंय. झोपल्यावर तर बघायलाच नको. मग खरं सांगू, बरं झालं उठलीस ते. काय आहे, डोळे उघडले ना की सगळी वाईट स्वप्न निघून जातात, होय की नाही? पण हे स्वप्न संपतच नाही. आपलं काय ठरलंय? काय ठरलंय? घाबरायचं नाही, हो ना? घाबरतीये कशाला मी? उलट स्वप्नात मी एकटीच असते आणि जागेपणी तुम्ही सगळे असता माझ्यासोबत. बरं वाटतं. फक्त त्रास याचाच होतो की माझ्यामुळे उगाच तुम्हाला प्रेशर. मोहिनी, प्रेशर को मारो गोली. ये हुई ना बात. तू टेन्शन बिलकुल मत ले. आमच्यातलं कोणीही प्रेशर घेणार नाही. मला बरं वाटावं म्हणून करताय ना? अजिबात नाही. हा, आम्ही ठरवलंच आहे, आम्ही तो प्रेशर घेणारच नाही. तूही टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन जे काय ते आरके बघेल ना. बघताय काय असे? हा, तोच म्हणाला होता ना त्याला मोहिनीची किती काळजी वाटते. तिला त्रास झालेला त्याला काही सहन होत नाही बाबा. आतू प्लीज ना, मी नाहीये या मनस्थितीत. अरे बाबा एक मिनिट. मनस्थिती काय त्यात? भाई एक मिनिट. अरे कधी ना कधी तर लग्न करायचंय ना. मग आरके काय वाईट मुलगा आहे का? आतू, मुकुंदने मला लग्नासाठी विचारलं होतं, पण मी त्याला सरळ सांगितलं की लग्न ही माझी प्रायोरिटी नाहीये. मला माझ्यासाठी तुमच्यासाठी खूप काही करायचंय अजून. बरोबर आहे, पण मी कुठे मुकुंद बद्दल बोलतेय, मी तर आरके बद्दल बोलते ना. आतू, आरके आणि मी फक्त मित्र आहोत. आमच्यात ना खूप अंतर आहे. अंतर नाहीये, दरी आहे, आणि ती कधीच कमी होणार नाही. आणि राहिला प्रश्न प्रेमाचा, तर त्यांच्या आयुष्यात खूप मुली आल्या, तशा यापुढेही येतील. मी एक सामान्य घरातली सामान्य मुलगी आहे, एक साधी मेकअप आर्टिस्ट, आणि ते ना सुपरस्टार आहे. मला ना माझ्या ऐपती बाहेर स्वप्न बघण्याचा काही एक अधिकार नाही. बेटा, मला कळते तू काय म्हणतेस, आणि एका अर्थी बरोबरही आहे तुझं. बरं ते सगळं सोड, तू पोहे वाढ, मी पटकन चहा घेऊन येतो. छान छान छान. मुलीची बाजू घ्यायची असेल की लगेच कसा विषय बदलतो ना. हा? नाही असं अजिबात नाहीये बरं का. बाबा, तू चहा चाकले ना प्लीज का? अरे म्हणजे काय सवाल, काही विचारतेस तू? स्पेशलिस्टला, चहा स्पेशलिस्टला इतका बेसिक प्रश्न? आज गुळाचा चहा आहे. मला नको. हा? काय ग, हे इतक्या प्लेट्स कशासाठी? म्हणजे आपण चौघ, कार्तिकीचं डाएट चालू आहे, मग या एक्स्ट्रा प्लेट्स? हो ना, बाहेर पोलीस आहेत ना, त्यांच्यासाठी. ओ बाई, इकडे. नमस्कार. काय झालं साहेब? मोहिनी देवकरांना ओळखता का? हा, आधीपासून. मग इकडे गेले काही दिवस काय चाललंय ते सांगू शकता का सविस्तर जरा? एखाद्याचा नवरा पण एवढं करणार नाही जेवढं आरके मोहिनीसाठी करतो. काहीतरी ना सुंबडीत कोंबडे चालला हा बघा. काय चाललंय सविस्तर जरा सांगू शकता? अहो, लग्नाची तयारी अजून काय, केव्हाच लग्न ठरलंय दोघांचं. ए, तुम्हाला कोणी सांगितलं? अहो साहेब, सांगायला कशाला पाहिजे, एवढा मोठा हिरो आमच्या चाळीमध्ये येतो, लग्नाला येतो, मोहिनीला रात्री अपरात्री सोडायला येतो.
एवढंच काय, ह्या लोकांचं काय ती भांडणं भानगडी मारामारी असतात ना, ते पण सोडवतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये? काय? काय अहो काय आता तुम्हीच सांगा. ते हे घर आहे ना, मोहिनीला आरकेने विकत घेऊन दिलंय. बाजारातून मेथीची जुडी कशी विकत आणतात तसं. आता माका सांगा, कोण का करीत असा? हा, काहीतरी असल्याशिवाय कोण करीत असा? तुम्हाला म्हणून सांगते हा साहेब, ते तुमचं हा तळपदे साहेब, ह्या दोघांचं ना नक्की लग्न ठरलेलं आहे. नाहीतर ना, नाहीतर काय? जाऊ दे, अ, विचार करवत नाही बाबा, देवा रवळनाथा. साहेब, म्हणजे ते बातम्यांमध्ये सांगतात ते खरंच आहे. ह्या दोघांचं नक्कीच काहीतरी अफेअर आहे. शिंदे, मी जरा मोबाईल कमी बघत जा. काहीतरी आपलं उगाच. आई सोडा त्याला. मला एक सांगा, ऍक्सिडेंटच्या दिवशी आरके इकडे आला होता का? येताना नाही, पण जाताना बघितलं. कधी इलो ना, हा काही कळला नाही. मोहिनीचा बापूसा ना, तो गाडी घेऊन त्याला सोडूक गेलो होतो. आणि तुम्हाला म्हणून सांगते हा साहेब, ते सर, नाश्ता आणलाय, खाऊन घ्या. अहो मॅडम, आता हे गाणी कशाला? बरं ठीक आहे. शिंदे, नाही सॉरी मॅडम, आम्ही ड्युटीवर खाऊ शकत नाही. पण तुम्ही माझ्यामुळेच ड्युटीवर आहात ना, मी तर इथेच आहे. घ्या. हे अगदी योग्य बोललात बघा तुम्ही. शिंदे, थँक्यू. सर, तुम्ही असता म्हणून आम्ही रात्री शांतपणे झोपू शकतो. आठवडाभर तुम्ही घरी जात नाही, ड्युटीवरच असता. दिवाळी, दसरा, गणपती लोक गावी जातात आणि तुम्ही मात्र ड्युटीच करत असता. दंगली, लाठी हल्ले याला तर तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालता. आणि आम्ही कधी तुम्हाला थँक्यूही म्हणत नाही. मग मी एवढं तर करायला हवं ना. घ्या ना, मी खूप छान पोहे बनवलेत, खाऊन तर बघा. ठीक आहे. सर, थँक्यू मॅम. एक सांगू का सर? तुम्हाला माहिती विचारायची होती तर मला विचारायची ना. सांगितली असती मी सगळी खरी. ते कुठल्याही मीठ मसाला शिवाय. म्हणजे तू का म्हणायचं काय गो? मी मीठ मसाला लावून माहिती सांगताय म्हणा? आई जरा एक मिनिट. दादा, चहा. थँक्यू मॅडम.